मुसळधार पाऊस आणि गरमागरम वडापाव हा बऱ्याच जणांचा वीक पॉईंट असतो. महाराष्ट्रातील लोकांच्या तोंडाला पाणी आणणारा सर्वांच्या आवडीचा आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. घरच्या घरी स्वच्छ, चविष्ट आणि ताज्या साहित्याचा वापर करून अगदी हॉटेलसारखा वडापाव सहज बनवता येतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण वडापावची रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी 5-6 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यात थोडे पाणी घालून कुकरच्या 3-4 शिट्ट्या देऊन बटाटे उकडून घेऊया. बटाटे शिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही किंवा बटाटे खूप जास्त शिजवायचे नाहीत, नाहीतर बटाट्याची भाजी पातळ होते. इथे मी बटाट्याच्या भाजीसाठी ठेचा करण्यासाठी लसूण घेतलेला आहे. 2 गड्ड्या लसूण घेतलेला आहे. 10-12 मिरच्या, 2 मोठ्या आल्याचे तुकडे बारीक तुकडे करून घेतले आहेत. मूठभर कोथिंबीर घेतले आणि फोडणीसाठी कढीपत्ता ठेवला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य आपण जाडसर वाटून घेऊया. इथे मी मिरच्या 10-12 घेतल्या आहेत. तुम्हाला जर तिखट कमी हवं असतील, लहान मुलं खाणार असतील तर मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता. ठेचा वाटताना याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाहीये. असंच जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या ऐवजी तुम्ही जर खलबत्त्यावर ठेचा वाटला तर त्याची टेस्ट आणखीन वाढेल. आता वड्याच्या बाहेरील आवरणासाठी इथे मी 2 वाट्या बेसन घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता पिठामध्ये थोडं असं पाणी घालून पिठाच्या गुठळ्या मोडत असं आपण स्मूथ बॅटर बनवायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही आहे, नाहीतर बॅटर एकदम पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे स्मूथ असं आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये मी चिमूटभर सोडा घालते आहे. सोड्याचं प्रमाणही जास्त झालं तर वडे तेलकट होतात, त्यामुळे चिमूटभर सोडा घालायचा. इतपत बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. फार पातळ किंवा फार घट्टही नसायला पाहिजे. सर्व बटाट्यांची आपण सालं काढून घेतली आहेत आणि आता त्या हाताने कुस्करून घेऊया. आता बटाटे वड्याची भाजी बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून घेऊया. फोडणीमध्ये तेल जास्त घालायचं नाही, नाहीतर मग भाजी आपली तेलकट होऊ शकते. छान खमंग फोडणी बसली पाहिजे. आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेऊया आणि अर्धा चमचा हळद घालूया. हे आपण छान परतून घेऊया. छान खमंग फोडणी तयार झालेली आहे. आता या फोडणीमध्ये आपण हिरवा ठेचा घालूया. ते सर्व ठेचा मी वापरत नाही आहे, थोडा ठेवते आहे. आवश्यकतेप्रमाणे आपण कमी जास्त ठेचा घालू शकतो. ठेचासुद्धा फोडणीमध्ये छान परतून घेतला. आता यामध्ये उकडलेला बटाटा घालून घेऊया. सर्व बटाटा आपण फोडणीमध्ये घालून फोडणीमध्ये तो परतून घेऊया. बटाटा उकडताना मी मीठ घातलं नव्हतं, कारण की नंतर आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मी आता शेवटी सर्व मीठ घालत आहे. मीठ घालून पुन्हा एकदा सर्व भाजी मिसळून घेऊया आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गॅस बंद करून भाजी थोडी थंड झाल्यावर अशा प्रकारे मी त्याचे चपटे वडे केलेले आहेत. बटाटा वड्यासाठी किंवा वडापावसाठी शक्यतो चपटा वडा केला जातो. ते कढीपत्ता वगैरे असेल तर तो मुलं खाणार नाहीत म्हणून मी काढत आहे.
अशा प्रकारे बटाटे वड्यासाठी चपटे वडे मी सर्व करून घेतलेले आहेत. आता तळण्यासाठी इथे आपण कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता पिठामध्ये एक एक वडा असा बुडवून गरम तेलामध्ये गॅस मोठा करून अशा प्रकारे वडा सोडायचा आहे. एका वेळी आपण, आता छोटी कढई आहे त्यामुळे मी दोन तीन असे वडे घालत आहे. कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळी 3-4 वडे घालू शकता. वडे तळताना गॅसची आच मध्यम ते मोठी असावी म्हणजे वडे तेलकट होणार नाहीत. वडे तळताना हा जो बेसनचा चुरा तयार होतो याचा आपण चटणीमध्ये वापर करणार आहोत. थोडं बेसन उरलंय तेही मी तेलात सोडते म्हणजे आपल्याला ते चटणीमध्ये वापरता येईल. आता काही मिरच्यांना मी मध्ये चिरा पाडल्या आणि मग त्या तेलात तळून घेतलेल्या आहेत. चिरा न पाडता मिरच्या तळायच्या नाही तर त्या अंगावर उडू शकतात. ह्या गरम गरम मिरच्यांवर आपण लगेचच मीठ टाकायचं आहे म्हणजे त्या मिरच्यांना छान लागतं. असं लगेचच मीठ चोळून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी करून घेऊया. तळलेला चुरा, त्याचसोबत 5-6 पाकळ्या लसणीच्या न सोलता लसूण घेतलेला आहे आणि 2 चमचे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया. गाडीवर अशाच प्रकारची चटणी वडापावसोबत मिळते. आता आपण वडापाव सर्विंगसाठी तयार आहे. इथे मी पावाला मध्येच चीर देते. भरपूर अशी चटणी आपण घालूया. त्यामध्ये कुरकुरीत असा वडापाव ठेवूया गरम गरम आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची. असा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.